हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण पाहणार आहोत मॅथ्स टू म्हणजे काय आहे. त्याच्यामध्ये जॉमेट्री आहे. मग आता जॉमेट्री म्हणजे काय, तर सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स, लाईन्स, तयार झालेले अँगल्स, सर्कल्समधले प्रकार असं आपल्याला सगळं पाहायचं आहे. तर आपला जो पहिला चॅप्टर आहे त्याचं नाव आहे सिमॅलॅरिटी. आता सिमॅलिटी या शब्दावरूनच तुम्हाला कळते की काहीतरी सिमिलर असणार आहे, काहीतरी सारखे पण असणार आहे. तर आपल्या भागामध्ये आपण जास्त करून जे सिमॅलिटी पाहणार आहोत त्या पाहणार आहोत आपल्या ट्रायंगल्समधल्या सिमॅलिटीज. म्हणजे काय आहे तर बघूया. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आता त्याने आपल्याला दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत आणि मग त्या दोन ट्रायंगल्सचा आपल्याला रेशो काढायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे एरिया ऑफ अ ट्रायंगलचा आपला जो रूल आहे किंवा फॉर्म्युला आहे तो काय आहे, हाफ ब्रेथ इंटू हाईट. मग आता तोच लावला आपण फॉर्म्युला. तर आपल्याकडे काय तयार झालं, तर त्याने आपल्याला दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत. म्हणजेच काय दिलेले आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. मग हाफ ऑफ BC इंटू AD किंवा हाफ ऑफ QR इंटू PS. आता आपल्याला सिमॅलिटी बघायचं आहे. मग काय झालेलं आहे तर हाफ जो आहे तो कट होईल, सिमॅलिटी आहे म्हणून. म्हणजे मग जर का आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC काढायचं आहे तर आपण सरळ सरळ काय करू, BC इंटू AD आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR काढायचं असेल तर QR इंटू PS केलं तरी आपल्याला रेशो त्याचा कळणार आहे. मग त्याला आपण शॉर्ट केलं की आपल्याला त्याचा रेशो कळणार आहे. आपलं उत्तर तयार झालेलं आहे. हेच आपल्याला प्रश्नांच्या उत्तरांमध्ये लिहायचं आहे. हेच क्वेश्चन्स आपल्याला येणार आहेत. अशा प्रकारचेच क्वेश्चन्स येणार आहेत. फक्त आपल्याला बघायचं सिमॅलिटी काय आहे. मग वेगवेगळ्या पद्धतीने हेच प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत.